उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. चेक. प्रार्थना करूया. त्या प्रभू परमेश्वर देव बापाचा आभार मानूया, जो आमची काळजी घेतो, जो आमच्यावरती दया करतो, ज्याचं प्रेम आमच्यावरती आहे. होय पवित्र देव बापा, पुन्हा एक वार या पवित्र वारी तुझी मंडळी तुझ्या समोर एकत्र येत आहे आणि तुझे मनापासून आभार मानत आहे. प्रभू तुझी स्तुती करीत आहे. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू, तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी, तुझ्या सर्व दयेसाठी प्रभू, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या प्रेमासाठी. पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण येथवर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला. मागील संपूर्ण आठवड्यामध्ये आमच्या जाण्या येण्यामध्ये तू आमच्या सोबत राहिलास, आमचं संरक्षण केलंस प्रभू. तू आमची काळजी घेतलीस आणि तुझी कृपा तू आम्हास पुरवत आहे. मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. पवित्र देव बापा, आज पुन्हा एकदा जेव्हा आम्ही तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या समक्षतेमध्ये येत आहोत, आमची विनंती आहे प्रभू, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर प्रभूजी. पुन्हा एकदा आज तू आम्हा स्पर्श कर, आम्हा शुद्ध कर प्रभू. आणि परमेश्वर देव बापा, तुझ्या उपयोगाची पात्र तू आम्हास बनव प्रभू. पवित्र देव बापा, आम्ही स्वतःला तुझ्या समोर घेऊन येत आहोत. तुझ्या समक्षतेमध्ये असणारी ती मोकळीकता आम्हास तू दे. आणि परमेश्वर देव बापा, तुझं मोठं काम आमच्या जीवनात करीत आज पुन्हा नव्याने तू आम्हास आशीर्वादित कर. आम्ही तुझे आभार मानित असतानाच आम्ही आठवण करीत आहोत आमच्या प्रियजनांची प्रभू, जे आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकावरती तू मोठी दया कर. आपले हात त्यांच्यावरती तू ठेव, त्यांना स्पर्श कर आणि आरोग्य देऊन तुझं मोठं गौरव तू करून घे. पवित्र देव बापा, जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना सुखरूप घेऊन ये. या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हाला उत्तम वातावरण दे आणि तुझ्या समक्षतेमध्ये असणाऱ्या सर्व आनंदाने, सर्व शांतीने देव बापा, शारीरिक आणि आत्मिक आरोग्याने तू आम्हास आशीर्वादित कर प्रभू. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करू. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण.
गीत गात त्या प्रभू परमेश्वर देव बापाला उंचावूया. आपल्या सर्वांना येणारे गीत आपण गाऊया. ईश्वराची दया किती थांग तिचा लागे. देव बोले प्रेमे फार टाक की माझ्या वरी फार. ज्यावेळेस परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आम्ही येतो, आमचं जे सर्व ओझं आहे ते सर्व ओझं आमच्यावरून काढून घेणारा
तो आमचा प्रभू परमेश्वर आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की बापावरी टेकताना लेकरांना सुख पार, येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. त्या प्रभू ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये अपार असा हर्ष त्याच्या लेकरांसाठी आहे. सर्व प्रकारचं सुख, सर्व प्रकारचा आनंद त्या प्रभू परमेश्वराजवळ आहे. आणखीन एक गीत गाऊया, उपासना संगीतातून 335 नंबरचं गीत यावेळेस गाऊया. आणि हे गीत गात देखील आपल्या प्रभूला आपण उंचावूया. अनंत भगवान दिनांचा तारणा. अनंत भगवान दिनांचा तारणा, अनंत भगवान दिनांचा तारणा, सर्वांनी त्याला द्यावा मान, सर्वांनी त्याला द्यावा मान, बनावे उपकार, बनावे उपकार. अनंत भगवान दिनांचा तारणा, अनंत भगवान दिनांचा तारणा, सर्वांनी त्याला द्यावा मान, सर्वांनी त्याला द्यावा मान, बनावे उपकार, बनावे उपकार. देवाची ममता भक्तांना राखीती, देवाची ममता भक्तांना राखीती. हे बापा माझे पडला, हे बापा माझे पडला, तीच उतरली. अनंत भगवान दिनांचा तारणा, अनंत भगवान दिनांचा तारणा. ख्रिस्ताचे तेज तो पुढे दाखवे, ख्रिस्ताचे तेज तो पुढे दाखवे. देवा आम्हाला त्यागवो, देवा आम्हाला त्यागवो,
मोठा तारणा. हे प्रभु तेजवा, तू मोठा तारणा. अत्यंत थोर ज्ञानवान, अत्यंत थोर ज्ञानवान, तुला सगळे अनंत भारवान, दीनांचा तारणा. अनंत भारवान, दीनांचा तारणा. सर्वांनी त्याला द्यावा मान, सर्वांनी त्याला द्यावा मान. वर्णावे उपकार, वर्णावे उपकार, वर्णावे पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र यावेळेस वाचूया आणि सिस्टर मुजमुले आपल्याकरिता आज एक स्तोत्र वाचतील. सर्वांना सलाम. स्तोत्र संहिता 1. नीतिमान व अनीतिमान. जो पुरुष दुर्जनाच्या मत्सलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. ह्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाहीत. पापी जन नीतिमानाच्या मंडळीत उभे राहायचे नाहीत, कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो. परमेश्वर वाचलेल्या वचनावर आशीर्वाद. स्तोत्र संहिता 1. नीतिमान आणि अनीतिमान. आणि आपण पाठ करून ठेवलेल्या स्तोत्रांपैकी हे स्तोत्र आहे. आज जेव्हा या स्तोत्राकडे आपण पाहतो, आपल्याला हे ठरवता येईल की 2 मार्ग आमच्या समोर आहे. एक मार्ग जो परमेश्वराला अवगत आहे, त्याला प्रिय आहे. आणि स्तोत्र 37 मध्ये असं म्हटलेलं आहे की या मार्गावरून आम्ही जात असताना स्तोत्रकर्ता म्हणतो की तो पडला तरी सपसेल पडणार नाही, कारण परमेश्वर आपला हात पुढे करून त्याला सावरेल. आमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की या 2024 मध्ये ज्यावेळेस आमच्या जीवनाचा प्रवास सुरू आहे, पाहता पाहता जानेवारी संपतही आला आहे ना, शेवटच्या टप्प्यात आपण आलो. दिवस फार वेगाने जात आहेत. आमच्या जीवनाचा वेग कसा आहे आणि आम्ही कोणत्या मार्गावरून जात आहोत हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण एक मार्ग असा आहे की जो नष्ट होतो, ज्यावरती मनुष्यासाठी कुठलाही आधार नाही, कुठलीही आशा त्याला नाही. आणि तो दुर्जनाचा मार्ग आहे, कारण असं म्हटलेलं आहे की दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. आणि म्हणून आम्हाला निवड करायची आहे की आम्ही दुर्जनांच्या मसलतीत, पापी जनांच्या मार्गात आम्ही असणार आहोत, किंवा आम्ही निंदकांच्या बैठकीत असणार आहोत, त्यांच्या बैठकीत आम्ही बसणार. हा एक पर्याय आमच्याकडे आहे. किंवा मग परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमणे आणि त्याच्या शास्त्राचे रात्रंदिवस मनन करणे, हा एक आपल्याकडं पर्याय आहे. आम्ही आमच्या जीवनाला कोणत्या दिशेने नेतो, कोणत्या गोष्टींमध्ये आम्ही आमचा वेळ घालवितो, हे फार महत्त्वाचं आहे. कारण त्याचा परिणाम आमच्या जीवनावरती होत असतो, आणि म्हणून आम्ही कुठं कसा वेळ घालवतो,
आणि आम्ही काय करायला पाहिजे, आम्ही कोणत्या मार्गाने जायला पाहिजे. आज स्तोत्र 1 या माध्यमातून परमेश्वराचं वचन आम्हाला उत्तेजन देतं की आम्ही परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमावं, त्याचं रात्रंदिवस आम्ही मनन करावं. म्हणजे मग परमेश्वराकडून मिळणारे ते जे आशीर्वाद आहे ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुभवता येईल. परमेश्वर दैबाप याद्वारे आपणास आशीर्वादित करो. यावेळेस त्या प्रभू परमेश्वराला उंचावूया, परमेश्वराची स्तुती आराधना करूया. क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे आपण प्रभूचं गौरव करूया. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. प्रभूने आपला सुंदर असा दिवस दाखवला, त्याबद्दल आपण प्रभूचे यावेळेस स्तुती करूया. आणि स्तोत्रसंहिता 103 मध्ये असा म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. आपण यावेळेस त्याचा आपण धन्यवाद करणार आहोत आणि काही गीतांद्वारे त्याची स्तुती करणार आहोत. उपासना संगीत 111 नंबरचं गीत आहे, येशूचे नाम गोड फार दिनांना लागते. आपल्या सर्वांना येण्यासारखं गीत आहे, आपण सर्वजण मिळून गाऊया. उपासना संगीत 111 नंबरचं गीत, येशूचे नाम गोड फार. येशूचे नाम गोड फार दिनांना लागते. येशूचे नाम गोड फार दिनांना लागते.
असं गीत होतं. येशूचे नाम गोळफार दिनांना लागते, ते दुःखे भय अनिवार नाहीशी करते. खरोखर आपलं जे येशूचं नाव आहे ते आपलं सर्व पापांपासून, सर्व जे दुःख आहे आपलं, त्या दुःखांपासून ते आपल्याला नाहीशी करीते. प्रमाणे आपण आणखीन एक गीत गाणार आहोत. उपासना संगीत 534 नंबरचं गीत आहे, होईल दृष्टी कृपेची. उपासना संगीत 534 नंबरचं गीत, होईल दृष्टी कृपेची. आपण यावेळेस आणखीन एक गीत गाणार आहोत. धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे. सर्वजण मिळून गाऊया. आकाश धरती दोनों प्रभु की आवाज सुनेंगे. धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे. संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे. धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे. संसार के सब प्राणी
प्रभु का समय आता है, धरती मगन होगी, उसकी दया बरसेगी और दूर जलन होगी। उसके वचन की महिमा और शक्ति हम देखेंगे। संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों आंखें उठा कर देखो, प्रभु का दिन आएगा। उसको ग्रहण जो करेगा वही साथ जाएगा। आंखें उठा कर देखो, प्रभु का दिन आएगा। उसको ग्रहण जो करेगा वही साथ जाएगा। जिसने प्रभु को न माना वो एक दिन रोएंगे। संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे। संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु का वचन ऐसा है जो चिराग सा जलता है, उस पर कोई चलता है उसका जीवन उससे मिळता आहे. प्रभूचं खरंच वचन असं आहे, त्या वचनावर जो कोणी चालतो त्याला खरंच जीवन असं मिळतो आणि ते आपल्याला मिळालेलं आहे जीवन. आपण खरोखर त्या वचनावरती चालायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आपण एक पापाची हिरवळ भुरळ पडली हे गीत गाणार आहोत. पापाची हिरवळ भुरळ पडली, पापाची हिरवळ भुरळ पडली, बहकुनिया गेला, अहो बहकुनिया गेला. मेंढरू हरवला, मेंढरू हरवला, मेंढरू हरवला, मेंढरू हरवला. पापाची हिरवळ भुरळ पडली, पापाची हिरवळ भुरळ पडली, बहकुनिया
त्यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया आणि आपलं लक्ष आपण सर्व त्याचकडे लावूया. आणि प्रार्थनेत जात असताना मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन हे गीत गाऊ आपण आपलं लक्ष सर्व त्याच्याकडे लावणार आहोत. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे
खरोखर देवप्पा आज या सुंदरच्या सकाळी देवप्पा तुझी स्तुती करतो देवप्पा, तुला धन्यवाद देतो देवप्पा. देवप्पा या सुंदरच्या सकाळी देवप्पा आज आम्हाला सुंदर अशी सकाळ दाखवली देवप्पा, त्याबद्दल देवप्पा तुझे आभार मानतो देवप्पा. कित्येक लोक आहेत देवप्पा की ते आजचा दिवस पाहू शकले नाहीत देवप्पा, पण देवप्पा तू आम्हाला आजचा दिवस दाखवला देवप्पा, त्याबद्दल देवप्पा तुझी स्तुती करतो देवप्पा आणि तुला धन्यवाद देतो देवप्पा. आणि देवप्पा जे काही आम्ही त्या स्तुती केली आहे देवप्पा ते देखील तू मान्य कर देवप्पा. देवप्पा जे कोणी देवप्पा आज आजारी आहे देवप्पा त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो देवप्पा, त्यांना देखील देवप्पा तुझा स्पर्श तू कर देवप्पा. आणि देवप्पा त्यांना तू तिथून उठव देवप्पा. आणि देवप्पा तू पुन्हा एक बार देवप्पा त्यांना ताजतवानं तू कर देवप्पा, त्यांनी देखील तुझी स्तुती करावी देवप्पा असं तू कर देवप्पा. आज इथे उपस्थित असताना देवप्पा सर्वांना देखील देवप्पा तुझा आशीर्वादाचा तो हात तू ठेव देवप्पा आणि सर्वांना देखील तू सर्व आशीर्वादित तू कर देवप्पा. येणारा संदेश देखील देवप्पा तुझ्या हातात सोपवतो देवप्पा, त्या संदेशाद्वारे देखील देवप्पा तू आम्हा सर्वांना तू आशीर्वादित कर देवप्पा. इथून पुढील वेळ देखील तुझ्या हातात सोपवून देवप्पा, येशूच्या गोड आणि पवित्र नामात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. पहिले राजे आपल्या समोर आपण काढूया. पहिले राजे 17 आणि 18 अध्याय. पहिले राजे 17 आणि 18 अध्याय आपल्या समोर आपण आज ठेवणार आहोत आणि या 2 अध्यायांवरती आज आपण मनन करणार आहोत. या प्रार्थना करूया. देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही उंचावितो प्रभू. पवित्र देव बापा, आज एक वार पुन्हा तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही आहोत आणि परमेश्वर देव बापा तुझं वचन आम्ही वाचत असताना, ऐकत असताना, त्यावरती मनन करत असताना तुझं सहाय्य आम्ही मागतो. पवित्र देव बापा, तुझ्या वचनाचं सामर्थ्य आम्हावरती ओत, तू आमच्यासोबत बोल आणि परमेश्वर देव बापा तुझं मोठं गौरव त्यातून तू करून घे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो. प्रार्थना प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. पहिले राजे अध्याय 17 आणि 18 आपल्या समोर आपण ठेवूया. आतापर्यंत मनन करत असताना आपण 2 संदेश या पहिले राजे यावरती ऐकलेले आहेत. 2 भाग या पहिले राजेचे आपण केलेत. एकंदर 22 अध्याय या पुस्तकामध्ये आहे आणि पहिली 11 अध्याय जी आहे ती आम्हाला माहिती आहे की शल्मोन राजाची जी कारकीर्द आहे ती आम्हाला या पहिल्या 11 अध्यायांमध्ये पाहायला भेटते. आणि हा जो पहिला विभाग आहे त्यावरती आपण मनन केलं, ज्यामध्ये आपण प्रामुख्याने शल्मोनाच्या जीवनावरती आपलं लक्ष केंद्रित केलं. आणि शल्मोन त्याची सुरुवात परमेश्वराकडून त्याला मिळालेला तो वर, ते दान. शल्मोन राजा ज्याने एकंदर 40 वर्ष त्या ठिकाणी राज्य केलं, त्याच्या 40 वर्षाची जी कारकीर्द आहे त्यामधली जी पहिली 20 वर्ष आहेत त्यामध्ये कशा प्रकारे तो परमेश्वरासोबत विश्वासू प्रामाणिक राहिला आणि ह्या 20 वर्षांमध्ये या इस्रायलाने जी सुबत्ता आहे, जे सर्व आशीर्वाद आहे, जी भरभराट आहे त्याचा कसा अनुभव घेतला. आणि मग नंतरची त्याच्या कारकिर्दीची जी 20 वर्ष आहे की ज्यामध्ये त्याचा ऱ्हास होताना, अधोगतीकडे जाताना आम्ही त्याला पाहिलं आणि त्याची जी कारणं आहेत ती कारणं देखील आम्ही पाहिलीत की परमेश्वराने ज्या लोकांसोबत व्यवहार करू नको म्हणून सांगितलं त्याने त्यांच्यासोबत व्यवहार केला. त्याच्या पत्नी त्यांनी त्याचं मन परमेश्वरापासून दूर केलं आणि मूर्तींच्या मागं शल्मोन लागलेला आम्ही पाहिला. या प्रकारे शल्मोनाच्या जीवनावरती आपण मनन केलं. मागच्या रविवारला आपण या इस्रायल राज्याचे 2 भाग कसे झाले, 2 भागांमध्ये त्याची विभागणी कशी झाली, इस्रायल आणि यहुदा हे कसं वेगळं झालं, इस्रायलमध्ये किती वंश आहेत, यहुदामध्ये किती वंश आहेत, यावरती आपण मनन केलं. आणि या विभागणीकरिता कोण जबाबदार आहे, त्याची बीजारोपण आणि या विभागणीचे जे सर्व परिणाम आहे यावरती आपण मागच्या रविवारी मनन केलेलं आहे. आज समोर आपण जात असताना अध्याय 17 आणि 18 आपल्या समोर आपण ठेवलेला आहे आणि या 17 आणि 18 अध्यायामधून प्रामुख्याने जे कॅरेक्टर आमच्या समोर येतं ते म्हणजे एलियाचं कॅरेक्टर. पवित्र शास्त्रामधलं अतिशय उत्तम अशा प्रकारचं हे कॅरेक्टर आम्हाला पाहायला भेटतं, आशीर्वादित. आणि म्हणून आज जेव्हा आम्ही 17 आणि 18 ही 2 अध्याय आमच्या समोर ठेवलेली आहेत,
प्रामुख्याने एलियाच्या जीवनावरती आपण मनन करणार आहोत. आणि ज्यावेळेस आम्ही एलियाच्या जीवनाकडे पाहतो, आम्हाला पाहायला भेटतं की पहिले राजे 17 पासून तर दुसरे राजे अध्याय 2 पर्यंत आम्हाला एलिया संदर्भात वाचायला मिळतं, त्याची कारकीर्द आम्हाला पाहायला मिळते. आता आपल्याला माहिती आहे की पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजे ही इतिहासाची पुस्तकं आहेत. आणि म्हणून एलिया विषयीचा जो इतिहास आहे तो आम्हाला या संदर्भामध्ये पाहायला भेटतो. एलिया ज्याचा उल्लेख आम्हाला नवीन करारातही आढळतो. असं कॅरेक्टर हे आहे की जे जुन्या करारात पण आहे आणि नवीन करारातही आहे. कोणाला आठवतं नवीन करारात कुठे एलियाचा उल्लेख आहे? कोणाला सांगता येईल? आठवा थोडंसं. नवीन करारातही एलिया दिसला, एलियाला पाहिलं. काय? येशूचे रूपांतर होण्याच्या समयी एलिया आणि मोशे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर बोलताना त्या ठिकाणी आढळलेत. आणि मग पेत्र त्या ठिकाणी म्हणतो की प्रभू तू इथं असावं हे बरं आहे. आम्ही या ठिकाणी 3 मंडप बांधतो, एक तुझ्यासाठी, एक एलियासाठी आणि एक मोशेसाठी, कारण तू या ठिकाणी असावं हे बरं आहे. नव्या करारातही आम्ही एलियाला पाहतो. एलियाच्या संदर्भात आणखीन एक फार सुंदर गोष्ट आहे, ती ही की एलिया मरण पावला. बरोबर? मी बरोबर बोलतोय का? एलिया मरण पावला. हे माझं वाक्य बरोबर आहे का? एलिया मरण पावला नाही. कुठे आहे मग तो? एलियाच्या संदर्भात ही देखील एक फार सुंदर गोष्ट आहे की मरणाचा अनुभव त्याला अजून आला नाही. त्या अग्निरथातून, त्या वावटळीतून तो स्वर्गामध्ये घेतला गेला आणि जाण्याच्या आधी एलियाच्या जागेवरती अलिशाची नेमणूक झालेली आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. प्रियांनो, उत्तम, आशीर्वादित, अभ्यासण्याजोगं असं हे कॅरेक्टर आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि म्हणून आज अध्याय 17 आणि 18 मधून एलियाच्या संदर्भात ज्या काही घटना आम्हाला या 2 अध्यायामध्ये पाहायला मिळतात, या घटनांवरती आपण मनन करणार आहोत. आणि निश्चितच या घटना यावरती मनन करणं आज आमच्यासाठी आशीर्वादाचं ठरेल. सर्वात पहिले अध्याय 17 मध्ये आम्ही एलियाला पाहतो आणि एलिया आहाब राजासोबत बोलत आहे. आणि आहाब राजासोबत तो बोलतोय. वचन अध्याय 17 आणि वचन 1 मध्ये असं म्हटलेलं आहे की एलिया तिशबी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो आहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार त्यात दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही, हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. या वचनामध्ये आम्ही पाहतो की एलिया आमच्या समोर येत आहे आणि एलिया आमच्या समोर येत असताना त्याच्याजवळ एक संदेश आहे. ज्या प्रकारे बाप्तिस्मा करणारा योहान हा अरण्यामध्ये त्याला वचन प्राप्त झालं आणि मग तो घोषणा करू लागला की पश्चाताप करा कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. या जुन्या करारामध्ये हा एलिया या ठिकाणी आहे की ज्याला जो परमेश्वराच्या हुजुरास राहणारा आहे तो अहाब राजासोबत बोलत आहे आणि अहाबाला तो एक संदेश देत आहे. आणि हा संदेश आहे, हे भविष्य आहे, दुष्काळाविषयीचं भविष्य. एलिया त्याला सांगतो की आता जी वर्षे येणार आहे त्यामध्ये दहीवर अथवा पर्जन्यवृष्टी होणार नाही. दुष्काळाचं भविष्य घेऊन एलिया आमच्या समोर या ठिकाणी येतो, आहाबाच्या समोर येतो. आणि मग आता आम्हाला माहिती आहे की दुष्काळ म्हटला की कोणालाही आवडत नाही. मग तो कुठल्याही प्रकारचा दुष्काळ असो, त्यामध्ये मनुष्याचे जे हाल होतात, मनुष्याला जो त्रास होतो तो आम्हाला माहीत आहे. हे दुष्काळाचं वचन घेऊन, भविष्य घेऊन, संदेश घेऊन तो अहाबाच्या दृष्टीस पडला आणि मग परमेश्वराने त्याला सांगितलं की आता तू या ठिकाणाहून निघून जा. परमेश्वर देवाने या दुष्काळाच्या काळामध्ये एलियाचा जो पुरवठा केलेला आहे प्रियांनो, अतिशय उत्तम आणि आशीर्वादित.
आम्हाला पाहण्यासाठी फार महत्वाचं आहे की दुष्काळाच्या काळामध्ये जेव्हा सर्व राष्ट्र त्रासून गेलेलं आहे, निराश झालेलं आहे, अशा दुष्काळाच्या काळामध्ये एलियाचा पुरवठा त्या ठिकाणी बंद झालेला नाही. आज आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की ज्या परमेश्वराचे लोक आम्ही आहोत, तो परमेश्वर एवढा महान परमेश्वर आहे की जगामध्ये परिस्थिती काही असू द्या, परमेश्वराला आपल्या लोकांचं संरक्षण करता येतं. जगामध्ये काहीही होऊ द्या, कशाही प्रकारचं वातावरण निर्माण होऊ द्या, परंतु हा परमेश्वर सक्षम आहे, तो भक्कम आहे आपल्या लोकांना सांभाळण्यासाठी, त्यांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांचा पुरवठा करण्यासाठी. एलियाचा पुरवठा देवाने केला. सुरुवात कावळ्यांच्या द्वारे झाली आणि त्या ठिकाणी कावळ्यांच्या द्वारे देवाने एलियाला पुरवठा केला. एवढंच नव्हे तर सारफत येथे जी विधवा आहे त्या विधवेच्या द्वारे देवबापाने एलियाचा पुरवठा केलेला आम्ही पाहतो. जर आम्ही अध्याय 17 आणि वचन 2 ते 7 जर आम्ही वाचले, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेस जा, यार्देन समोरच्या करीत ओहळा नजीक लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यावायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देने समोरच्या करीत ओहळा नजीक जाऊन राहिला. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पी. सकाळ संध्याकाळ भाकर आणि मांस त्याला त्या ठिकाणी मिळत आहे. त्याची अन्नाची जी गरज आहे परमेश्वर देवबाप कावळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो पुरवत आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे वचन 7 मध्ये की काही दिवसांनी ओहोळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. आता पाऊस नाही, पर्जन्यवृष्टी नाही आणि साहजिकच आहे की त्या ओहळामधलं पाणी जे एलिया पीत होता ते पाणी आता संपलेलं आहे, पाणी आता आटून गेलेलं आहे. कदाचित कावळ्यांकडून मिळणारी भाकर आणि मांस तर आटणार नाही, थांबणार नाही, परंतु आता ओहळातलं पाणी संपलेलं आहे. परमेश्वराने त्याला आता समोर पाठवलं. आणि ज्यावेळेस आम्ही 8 ते 24 ही जी वचने ज्यावेळेस आम्ही वाचतो, आपण वाचणार नाही, तुम्ही निश्चित घरी ती वाचावी. 8 ते 24 या वचनांमध्ये 17वा अध्याय वचन 8 ते 24 मध्ये सारपत येथील विधवा हिच्या घरी एलियाची कशी व्यवस्था परमेश्वराने केली आम्हाला पाहायला भेटतं. उत्तम सुंदर रीतीने आमच्या समोर हा जो भाग आहे हा ठेवण्यात आलेला आहे की ही विधवा आहे जी आता तिच्याकडं थोडंसं पीठ आहे, थोडंसं तेल आहे, काकट्या ती जमा करत आहे आणि ती एलियाला असं म्हणते की मी आता भाकर करणार, मी माझा मुलगा खाणार आणि आम्ही मरून जाणार. त्या विधवेकडं कुठल्याही प्रकारची तरतूद किंवा सोय त्या दुष्काळामध्ये नव्हती. आणि अशा स्थितीमध्ये एलियाचं तिच्या घरी जाणं आणि तिला म्हणणं की मला भाकर दे, किती कठीण आहे बरं, किती कठीण आहे. प्रियांनो, आमच्या संपन्नतेतून आम्ही इतरांना देऊ शकतो, परंतु ज्यावेळेस आम्ही अडचणीत आहोत, आम्ही त्रासात आहोत, अशा स्थितीमध्ये इतरांसाठी समोर येणं, त्यांच्यासाठी देणं हे फार मोठं आहे. प्रियांनो, हे परमेश्वराचं काम त्या ठिकाणी आहे. ही परमेश्वराने त्या एलियाकरिता त्या विधवेच्या घरामध्ये करून ठेवलेली व्यवस्था आहे. आणि असं म्हटलेलं आहे वचन 8 मध्ये असं म्हटलेलं आहे की तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे. परमेश्वराने कोणत्या विधवेला आज्ञा केलेली आहे की जिच्या माठामध्ये मडक्यामध्ये थोडंसंच पीठ आहे, थोडंसंच तेल आहे, एकच भाकर बनेल आणि ती खाऊन आता ते मरणार. अशा विधवेला देवाने एलियासाठी आज्ञा दिली की ती तुझं पोषण करेल. परमेश्वराचं काम हे किती अद्भुत अशा प्रकारचं काम आहे. प्रियांनो, परमेश्वर देवबाप
आम्हाला कसं निवडतो, परमेश्वर देवबाप आमच्या जीवनामध्ये कसं अद्भुत रीतीने काम करतो, हा संदर्भ वाचत असताना मला मोठा प्रश्न पडला की देवबाप या सारफत येथील विधवेच्या द्वारे एलियाचा पुरवठा करत आहे की एलियाच्या द्वारे या सारफत येथील विधवेचा पुरवठा करत आहे. विचार करण्याचा भाग आहे. ही स्त्री, ही विधवा त्या ठिकाणी आहे की जिच्याकडं आता काहीही राहिलेलं नाहीये आणि आता समोर त्यांना त्यांचं मरण दिसत आहे. अशा स्थितीमध्ये देवाचा माणूस त्या ठिकाणी परमेश्वर पाठवतो. परमेश्वर एलियाला म्हणतो की मी तिला आज्ञा केलेली आहे. खरंच तिला आज्ञा केली होती परमेश्वराने, त्या संदर्भात त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं नाही, परंतु हे मात्र निश्चित आहे की देवाने एलियाची व्यवस्था त्या विधवेच्या घरी केलेली होती. तिच्याकडं काही नसतानाही ती एलियासाठी ती भाकर करून आणायला तयार झाली, त्याला पाणी द्यायला ती तयार झाली. हे परमेश्वराचं काम आहे प्रियांनो. आमच्याकडं काही नसताना आम्ही इतरांच्या करिता समोर येतो, हे परमेश्वराचं काम आहे. हे परमेश्वराचे आशीर्वाद आहेत प्रियांनो. परमेश्वर त्या माध्यमातून आम्हाला आशीर्वादित करणारा तो आमचा परमेश्वर आहे. आणि असं म्हटलेलं आहे प्रियांनो की त्या स्त्रीने जेव्हा एलियाला ती भाकर आणून दिली, एलिया म्हणतो की तू पहिल्याने मला दे. काय परिणाम झाला त्याचा? एलियाला तिने भाकर दिली आणि मग तिच्या माठातलं पीठ, मडक्यातलं पीठ संपून गेलं. असं झालं का? मडक्यातलं पीठही संपलं नाही आणि कुपीतलं तेलही संपलं नाही प्रियांनो. हे परमेश्वराचं काम आहे. आज जेव्हा आम्ही याकडं पाहतो, या 17व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की देव एलियाचा कसा पुरवठा करत आहे. देवाला अधिकार हा सर्वांवरती आहे आणि त्याला सर्व शक्य आहे. कावळे पण त्याचं ऐकतात. कावळे आपलं अन्न नेऊन त्या एलियाला देत आहेत. आम्हाला शिकायला मिळतं की देवाचा अधिकार सर्वस्वावरती आहे आणि त्याला सर्व गोष्टी त्या ठिकाणी शक्य आहे. प्रियांनो, ज्यावेळेस एलिया या विधवेच्या घरी राहतोय ना, फक्त अन्नाचीच व्यवस्था झाली नाही. या विधवेचा आणि तिच्या मुलाचा केवळ अन्नाकरिताच पुरवठा झाला नाही. तुम्ही जर हा 17वा अध्याय पुढं 24 पर्यंत वाचला तर तुमच्या असं लक्षात येईल की असं म्हटलेलं आहे की तिचा मुलगा आजारी पडला. तो आजारी पडला आणि त्याचा रोग इतका वाढला की त्याचा श्वास बंद झाला. आणि त्याचा श्वास बंद झाल्यावर ही विधवा जी आहे ही एलियाकडे येते आणि एलियाशी ती बोलत आहे. एलिया काय करतो? त्या बाळाला तो घेतो, वरच्या खोलीमध्ये नेतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि ज्या मुलाचा श्वास बंद झालेल्या अवस्थेमध्ये त्या खोलीमध्ये त्याला तो नेतो, खोलीतून आणताना तो मुलगा ज्याचा श्वास चालू आहे, तो जिवंत आहे असा आपल्या आईच्या स्वाधीन तो करतो. या विधवेने ज्यावेळेस एलियाकरिता ती भाकर आणली, तिला अन्नाचा तुटवडा पडला नाही. एवढंच नाही तर जेव्हा तिच्यावरती संकट आलं, त्या संकटामध्येही परमेश्वराने तिची कशा प्रकारे काळजी घेतलेली आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही पुरवठ्या संदर्भात बोलतो ना, देव कोणाचा पुरवठा करत आहे? मी तुम्हाला सांगितलं की प्रश्न आहे की सारफत येथील विधवेच्या द्वारे एलियाचा पुरवठा होतोय की एलियाला तिच्याकडे पाठवण्याच्या द्वारे ती विधवा आणि तिचा मुलगा यांचा पुरवठा परमेश्वर करत आहे. प्रियांनो, परमेश्वर पुरवठा त्यांचा करतो जे परमेश्वराचा आदर करतात. परमेश्वराचा आदर करणे म्हणजे काय आहे? परमेश्वराचा आदर करणे म्हणजे परमेश्वर जे काही सांगतो ते करणे होय. परमेश्वराचा आदर कसा करायचा आहे? तो जे आम्हाला सांगतो ते आम्हाला करायचं आहे. आणि आम्ही पाहतो की एलियाने परमेश्वराचं ऐकलं. परमेश्वर म्हणतो की आता त्या ठिकाणी जा. पहिले त्या करिंथ ओहळाजवळ पाठवलं, त्या ठिकाणी गेला. आता तिथून म्हणतो त्या सारफत इथं जा, तिथं तो गेला.
एलिया देवाचं ऐकत आहे आणि या विधवेने देवाच्या माणसाचं ऐकलं. तो ज्यावेळेस म्हणतो की इस्रायलाचा देव म्हणतो, इस्रायलाचा देव ज्यावेळेस ती ऐकते, ती त्या ठिकाणी त्याचं ऐकते. जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये या प्रकारच्या पुरवठ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर प्रियांनो, आम्हाला कोणाकडेही पाहण्याची गरज नाही. आमची आवश्यकता आहे की आम्ही त्या परमेश्वराचा आदर करावा. त्याचा आदर करायचा म्हणजेच त्याचं ऐकायचं. तो जे सांगतो ते ज्यावेळेस आम्ही करतो, आमचा पुरवठा परमेश्वर आहे आणि आम्हाला कधीही काहीही कमी त्या ठिकाणी पडणार नाही. प्रियांनो, ज्यावेळेस आता आम्ही 18व्या अध्यायाकडे येतो, या 18व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रवेश करतो, या 18व्या अध्यायामध्ये पुन्हा आता एलियाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालेलं आहे. पुन्हा एलियाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालेलं आहे. ज्यावेळेस आम्ही 18वा अध्याय 1 आणि 2 वाचतो, असं म्हटलेलं आहे, बहुत दिवस लोटल्यावर 3रे वर्ष लागले. कुठून 3रं वर्ष लागलं? त्या पहिल्या वेळेस ज्यावेळेस वचन प्राप्त झालं ना, दुष्काळाविषयीचं भविष्य त्याने केलं, दुष्काळ पडला, तिथून आता हे 3रं वर्ष लागलेलं आहे. तेव्हा एलियाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की जा, आहाबाच्या दृष्टीस पड, मी पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करणार आहे. पहिल्या वेळेस ज्यावेळेस त्याला तो आहाबाच्या समोर आला, दुष्काळाचं भविष्य घेऊन तो होता. आता या 18व्या अध्यायात 3ऱ्या वर्षी तो पुन्हा आहाबाच्या समोर येते. माहितीये का, हे जे मधले वर्ष आहे ना, तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल तुमच्या लक्षात येईल की असं म्हटलेलं आहे की आहाबाने असं एकही ठिकाण सोडलं नाही की ज्या ठिकाणी त्याने एलियाला शोधलं नसेल. एलिया दुष्काळाचं वचन सांगून गेला, दुष्काळ पडला आणि त्यामुळं आहाब जो आहे हा एलियाच्या पाठीमागं लागला की एलियाला मी कुठून शोधून काढू, परंतु एलिया त्याला कुठेही सापडला नाही. आणि एलियाच्या जीवनाचा अभ्यास करत असताना तुम्हाला हे पाहायला भेटेल की एलिया आता आहे, तो परत गायब झाला. तो गेला तर कुठं गेला कोणाला सापडत नाही. ज्यावेळेस तुम्ही या 18व्या अध्यायामध्ये एलिया आणि ओबद्या या दोघांचं संभाषण ज्यावेळेस तुम्ही वाचता ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल. ओबद्या म्हणतो, मी राजाला सांगेल आणि तू आता आहे आणि परत तू निघून जाशील, मी कुठं शोधायचं. एलिया लवकर सापडतही नव्हता. आहाबाला ही वर्ष तो सापडला नाही. आता परमेश्वर स्वतः एलियाला म्हणतो की जा, आहाबाच्या दृष्टीस पड. आणि एलिया आता एक वार पुन्हा परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्या ठिकाणी आहे. पहिल्याने दुष्काळाचा संदेश भविष्य घेऊन होता आणि या वेळेस आता पावसाचं भविष्य घेऊन तो त्या ठिकाणी आहे. आणि मग जेव्हा एलिया आणि आहाब हे समोरासमोर येतात, त्या ठिकाणी प्रियांनो आहाब आणि एलिया यांच्यामधलं जे संभाषण आहे ते आपण वाचूया. अध्याय 18 16 ते 19. तेव्हा ओबद्याने आहाबाची भेट घेऊन त्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा आहाब एलियाला भेटायला गेला. एलियाला पाहताच आहाब म्हणाला, इस्रायलास छळणारा तो तूच ना? तो म्हणाला, मी इस्रायलास छळले नाही, तर तू व तुझ्या वडिलांच्या घराण्याने परमेश्वराच्या आज्ञा मानायचे सोडून बालमूर्तीच्या नादी लागून इस्रायलास छळले आहे. आता जासूद पाठव आणि सर्व इस्रायलास बालमूर्तीच्या 450 संदेष्टांना आणि इजबेलीच्या पंक्तीला जेवणाऱ्या आशेर मूर्तीच्या 400 संदेष्टांना कर्मेल डोंगरावर माझ्या पुढे जमव. आता या ठिकाणी आहाब आणि एलिया हे समोरासमोर आलेत आणि जसं आहाबाने एलियाला पाहिलं, काय उद्गार आहेत त्याचे? इस्रायलास छळणारा तो तूच ना? एवढा 2-3 वर्षापासूनचा जो राग आहाबाच्या मनामध्ये आहे, जणू काही एलिया पुढे आल्या आल्या एकदम तो राग त्या ठिकाणी तो व्यक्त करत आहे की तूच आहेस की ज्याने इस्रायलाचा छळ केलेला आहे. का बरं आहाब असा म्हणतो? काय कारण आहे आहाबाचं असं म्हणण्यामागं? कारण एलिया दुष्काळाचं भविष्य सांगून गेला,
त्याप्रमाणे त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे. आणि या दुष्काळाच्या काळामध्ये लोकांची जी सर्व अवस्था झालेली आहे, लोकांना जो सर्व त्रास झालेला आहे, त्या त्रासासाठी आहाब कोणाला जबाबदार ठरवतो? एलियाला. तो एलियाला जबाबदार ठरवतो की तुझ्यामुळं हा दुष्काळ पडलेला आहे, तुझ्यामुळं लोकांना त्रास झालेला आहे, तू त्या ठिकाणी लोकांचा छळ तू केलेला आहे. प्रियांनो, आम्हाला पाहायला भेटतं की एलियाने जो दुष्काळाचा संदेश दिला होता, आहाबाने तो समजलेला नाही. त्याचं चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आहाबाने एलियाच्या संदेशाचा अर्थ काढला होता. आणि म्हणून आहाब जो आहे तो एलियाला त्या ठिकाणी जबाबदार ठरवत आहे. दुष्काळाचं भविष्य प्राप्त झाल्यानंतर आहाबाने ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या त्याने केल्या नाहीत. त्याने दुष्काळासाठी एलियाला जबाबदार ठरवलं. पुष्कळदा ज्यावेळेस परमेश्वराचं वचन आमच्याकडे येतं, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं वचन वाचतो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं वचन ऐकतो, प्रियांनो, आम्हाला त्याकडे बारकाईने लक्ष द्यायचंय. जर आम्ही त्याचा चुकीचा अर्थ घेतला, जर आम्ही ते व्यवस्थित समजून घेतलं नाही, तर प्रियांनो, त्या संदेशामधून, त्या वचनांमधून परमेश्वर देवबाप आमच्याशी जे बोलू इच्छितो ते आम्हाला कधीच समजत नाही. आणि मग काय होतं की परमेश्वराचं न समजल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही चुकीच्या पद्धतीने ते समजतो, चुकीचा अर्थ आम्ही त्याचा काढतो आणि मग सैतानाला संधी मिळते त्या ठिकाणी काम करण्यासाठी. आणि म्हणून प्रियांनो, वचन वाचत असताना, त्यावर मनन करत असताना, ते ऐकत असताना आम्हाला फार लक्षपूर्वक, फार सांभाळून आम्हाला त्याच्याकडं लक्ष द्यायचं असतं. आता आहाब एलियाला म्हणतो की तू इस्रायलास छळलेला आहे. एलिया आहाबाला काय म्हणतो? मी नाही, तू आणि तुझ्या वडिलांच्या घराण्याने इस्रायलाचा छळ केलेला आहे. म्हणजेच या दुष्काळासाठी कोण कारणीभूत आहे, कोण जबाबदार आहे? आहाब आणि त्याचं घराणं. काय केलं त्यांनी असं? तो म्हणतो की परमेश्वराच्या आज्ञा मानण्याचं सोडून तुम्ही बाल मूर्तीच्या नादी तुम्ही लागलात. परमेश्वराने जे सांगितलं ते तुम्ही केलं नाही. परमेश्वराने जे सांगितलं ते एलियाने केलं, म्हणून त्या दुष्काळातही त्याचा पुरवठा झाला. तो आहाबाला म्हणतो की परमेश्वराचं तुम्ही ऐकलं नाही, त्याच्या आज्ञा तुम्ही मानल्या नाहीत, तुम्ही मूर्तीच्या मागं लागलात. देवाला सर्वात जास्त वीट जर कशाचा असेल, देवाला सर्वात जास्त राग जर कशाचा असेल, तर तो या गोष्टीचा आहे. देवाचं गौरव मनुष्याने हाताने बनवलेल्या मूर्तीला देणे हे देवाला अजिबात आवडत नाही. श्राप त्या ठिकाणी असतात, श्रापित व्यक्ती त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे की अशा प्रकारच्या पापामध्ये आम्ही कधीही पडू नये, अशा प्रकारच्या पातकामध्ये आम्ही कधीही पडू नये. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की एलिया आहाबाला त्या ठिकाणी दोष देत आहे. आम्ही शिकलेलो आहे की दुष्काळ देवाच्या न्यायाचा एक भाग आहे. देवाचा न्याय दुष्काळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रगट होतो. आणि मागच्या रविवारी पण मी तुम्हाला सांगितलं की सैतानाला आमच्यावरती अधिकार नाही, तो तुमचा आणि माझा नाश करू शकत नाही. म्हणून सैतान आम्हाला देवाचे वैरी बनवतो, तो आम्हाला देवाच्या न्यायाखाली घेऊन येतो. आणि देवाचा न्याय हा चुकत नाही, मग तो कोणीही असो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र, परंतु ज्यावेळेस पापासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने दुःख सहन केलं, त्या वधस्तंभावरती तो आहे. थोडाही देवाचा न्याय त्या ठिकाणी कमी झालेला नाही. माझा एकुलता एक पुत्र आहे म्हणून मी थोडंसं त्याला फेवर करेल, त्याच्या दुःखामध्ये, त्याच्या त्रासामध्ये मी कमतरता आणेल नाही. देव न्यायी आहे, त्याचा न्याय चुकत नाही, देवाचा न्याय चुकत नाही. आणि सैतान आम्हाला देवाच्या न्यायाखाली
घेऊन येण्याचा प्रयत्न करतो, यासाठी की आम्ही देवाचे वैरी बनावे. आणि वाईट ह्याचं आहे की पुष्कळदा आम्हाला समजत देखील नाही की आम्ही देवाचे वैरी ठरत आहोत. पुष्कळदा मनुष्याला समजतही नाही. इस्रायल लोक आमचा राजा जे आम्हाला सांगत आहे ते आम्ही करत आहोत. इस्रायल लोकांना असं वाटत आहे की जो परमेश्वर देव आहे आम्ही त्याचीही भक्ती करू, त्याचीही उपासना करू आणि आम्ही त्या बालमूर्तीच्या पण नादी आम्ही लागू, तिचीही भक्ती तिची उपासना आम्ही करू. नाही प्रियांनो, 2 धण्यांची चाकरी मनुष्य करू शकत नाही. 2 धण्यांची चाकरी मनुष्य करू शकत नाही. आम्हाला आमच्या जीवनामध्ये सावध राहायचंय. आम्हाला आमच्या जीवनामध्ये यासाठी फार सावध राहायचंय. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही 18वा अध्याय आणि वचन 21 ज्यावेळेस वाचतो, एलिया जो आहे हा लोकांना एक आव्हान करत आहे 21व्या वचनात. आणि तो असं म्हणतो, एलिया सर्व लोकांच्या सनिध येऊन म्हणाला, तुम्ही दोहमतांमध्ये कोठवर लटपटाल. परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा, बाल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा. लोकांनी त्याला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. सरळ आव्हान आहे. जर यहोवा परमेश्वर हा देव आहे तर तुम्ही त्याच्या भजनी लागा. जर नाही, जर तुम्हाला असं वाटतं की बाल देव आहे तर तुम्ही त्याच्या भजनी लागा. सरळ, अगदी स्पष्ट त्या ठिकाणी एलिया लोकांना आव्हान करतो. आणि असं म्हटलेले की लोकांना एका शब्दानेही एलियाला उत्तर देता येत नाही. एका शब्दानेही लोक एलियाच्या समोर बोलत नाही, कारण लोकांना माहित आहे की ते काय करत आहेत. प्रियांनो, लोकांना कळावं, लोकांना समजावं की खरंच कोण देव आहे. त्या कर्मेल डोंगरावरचं जो चमत्कार आहे, त्या कर्मेल डोंगरावर एलियाच्या विश्वासाची जी कसोटी झालेली आहे, त्या कर्मेल डोंगरावरती जो मोठा चमत्कार झाला, त्या चमत्काराचा उद्देश एकच. आणि तो उद्देश काय? की लोकांना समजावं की त्यांनी कोणाच्या भजनी लागायचं आहे. जे आव्हान एलियाने लोकांना केलं, लोकांनी समजून घ्यावं की त्यांना काय करायचंय, ते कोणाच्या भजनी लागणार आहेत, हे लोकांनी त्या ठिकाणी ठरवायचं आहे. आणि म्हणून त्या कर्मेल डोंगरावरती आम्ही वाचलं की एलिया आहाबाला सांगतो की जमव तुझे ते सर्व बालाचे 450 संदेष्टे कर्मेल डोंगरावरती त्यांना घेऊन ये. एलिया एका बाजूला आणि 450 संदेष्टे एका बाजूला. कसं चित्र असेल बरं ते? एक इमॅजिन करा, आपले डोळे बंद करा आणि कल्पना करा फक्त की एका बाजूला 450 लोक उभे आहेत आणि एका बाजूला फक्त एलिया आहे. आपण जे सर्व इथं बसलेले आहोत त्या आपल्या सर्वांचीही संख्या 450 नाही. आपल्या सर्वजण आपण जर एक काउंटिंग जर केली तरी 450 भरणार नाही. हे 450 एका बाजूला आणि एलिया एका बाजूला. लाकडं रचले, त्या ठिकाणी वेदी तयार केलेली आहे आणि तो म्हणतो की द्या आवाज, द्या आवाज. जर तो जिवंत असेल तर तो अग्नीने उत्तर देईल. सकाळपासून हे 450 संदेष्टे त्या वेदीच्या भोवती नाचतात, गातात, बागडतात, स्वतःला जखमा करून घेतात. काय नाही, जे करता येईल ते त्या ठिकाणी ते करतात. काही होत नाही, काहीही होत नाही, काहीही होत नाही. एलिया उलट त्यांना म्हणतो की अजून जोरात आवाज द्या, अजून. असं म्हटलेले की एलिया थट्टा करत, कुठून आलो हे सामर्थ्य? 450 लोकांच्या समोर एकटा उभा आहे आणि त्या 450 लोकांची थट्टा तो करतोय. कुठून हे सामर्थ्य आलेलं आहे? हे परमेश्वराचं सामर्थ्य आहे प्रियांनो. हे परमेश्वराचं ऐकण्याद्वारे आलेलं सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पण आहे.
ज्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराचं ऐकतो, आमच्या जीवनामध्ये आम्हालाही ते सामर्थ्य मिळतं. आणि मग महत्वाचं हे आहे की तुम्ही एकटे आहात किंवा तुमच्यासोबत 1000 लोक उभे आहात, ते महत्वाचं नाहीये. तुमच्यासोबत परमेश्वर उभा आहे का, तुमच्या पक्षाने परमेश्वर उभा आहे का, हे महत्वाचं आहे. जरी आम्हाला 450 संदेष्ट एका बाजूला पाहायला भेटतात, एलिया एका बाजूला पाहायला भेटतो, परंतु एलियाच्या सोबत या जगाचा निर्माण करता परमेश्वर उभा आहे. तुमच्या आणि माझ्यासोबत उभा राहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून जग एका बाजूला जरी गेलं, आम्हाला घाबरण्याची गरज नाही. आम्ही एकटे जरी पडलोत, आम्हाला घाबरण्याची गरज नाही. जर आम्ही परमेश्वराचं ऐकत आहोत, जर आम्ही प्रामाणिक आहोत, जर आम्ही देवाचं प्रामाणिकपणे ऐकत आहोत, तर आम्हाला घाबरण्याची गरज नाही. देव, त्याचं सामर्थ्य देणारा परमेश्वर आहे, तो आम्हाला सामर्थ्य पुरविणारा आहे. या एकट्या एलियाने त्या 450 संदेष्टांचा वध केला. किती अद्भुत आहे हे, हे किती अद्भुत आहे. एलियाने ज्यावेळेस वेदी रचली, त्या वेदीवरती, त्या अर्पणावरती पाणी ओतलं. फक्त लाकडच रचले नाही, तर पाणी ओतलं. ते पाणी वाहिलं, त्याच्या आजूबाजूला जी खळगी त्याने बनवलेली होती ती भरून गेली. आणि मग एलिया परमेश्वराला हाक मारतो, प्रार्थना करतो. आणि असं म्हटलेलं आहे की परमेश्वर अग्नीच्या द्वारे ते सर्व भस्म करतो. अग्नीच्या द्वारे उत्तर देणारा तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. तो सर्व प्रकारच्या सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. प्रियांनो, आम्ही परमेश्वराचे आभार मानावे आमच्या जीवनामध्ये की असा परमेश्वर आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि मग जेव्हा असा परमेश्वर आम्हाला प्राप्त झालेला आहे, काय आम्ही आजही 2 मतांमध्ये गुरफटलेले आहोत काय? आम्हाला परमेश्वराचं सामर्थ्यही पाहिजे आणि आम्हाला जगाचंही आकर्षण आमच्या जीवनामध्ये आहे. आम्हाला जगाचाही मोह आहे. आम्हाला जगातलंही ते आकर्षक करणारं जीवन आम्हाला पाहिजे आणि आम्हाला परमेश्वराचंही सामर्थ्य पाहिजे. मनुष्य 2 धण्याची चाकरी करू शकत नाही. परमेश्वराचं सामर्थ्य जर पाहिजे तर प्रियांनो, तुम्हाला आणि मला परमेश्वरासाठी उभं राहावं लागेल. आम्हाला त्याचं ऐकावं लागेल, त्याचा आदर करावा लागेल. परमेश्वर आमच्या जीवनाचा उपयोग करून घेणार आहे. संपवत असताना ज्यावेळेस तुम्ही 41 ते 46 वचने वाचता, एलियाने पावसासाठी केलेली प्रार्थना त्या ठिकाणी आहे. आम्ही 17व्या अध्यायामध्ये काय पाहिलं? देव एलियाचा पुरवठा करत आहे. 18व्या अध्यायामध्ये आम्हाला एलियाचा विश्वास पाहायला भेटतो. मग कर्मेल डोंगरावरती जो आव्हान त्याने केलं, जो चमत्कार त्या ठिकाणी घडला, ज्या विश्वासाने त्याने वेदी बांधली, त्यावरती पाणी ओतलं आणि ज्या विश्वासाने त्याने प्रार्थना केली, तो विश्वास आम्ही पाहतो. पावसासाठी ज्यावेळेस तो प्रार्थना करतो, तो आपल्या दासाला सांगतो की जा बघ वरून केवढं ढग आहे, काही दिसतं का तुला? आणि असं म्हटलेलं आहे की त्याचा चाकर काय सांगतो की हाता एवढा ढग मला आता दिसतो. 7व्या खेपेस हाता एवढं ढग ज्यावेळेस त्याला वर येताना दिसतं, तो त्याला म्हणतो की धावत जा आणि आहाबाला सांग की खाली पळत जा, लवकर खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही. एवढ्या हातभर ढगातून किती पाणी पडेल हो? एवढ्या हातभर ढगातून किती पाणी पडेल? विश्वास त्या ठिकाणी, त्या हातभर ढगाकडे पाहण्याचा जो एलियाचा विश्वास आहे ना, तो विश्वास फार मोठा आहे, ज्याचा उल्लेख आम्हाला याकोबाच्या पत्रात देखील पाहायला भेटतो. याकोबाच्या पत्रातही या गोष्टीचा उल्लेख आम्हाला पाहायला भेटतो. प्रियांनो, आज ज्यावेळेस एलियाला आपण आपल्या समोर ठेवलं, 17-18 अध्याय, 2 अध्याय आपण आपल्या समोर ठेवले. एलियाला देवाने केलेला पुरवठा यावरती आपण मनन केलं. एलियाचा विश्वास यावरती आपण मनन केलं. या विश्वासाद्वारे त्याला जे सामर्थ्य मिळालं, ते सामर्थ्य यावरही आपण मनन केलं. मग या आपले डोळे आपण बंद करूया. आणि आपले डोळे बंद करत असताना आज देवाचा आत्मा आमच्यासोबत काय बोलत आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करा. हे वचन आपल्या हृदयामध्ये घट्ट आम्हाला खोलवरती रुजवता येईल. जगाची परिस्थिती बिघडू द्या, हरकत नाही. आमच्या कानावरती येणाऱ्या बातम्या आम्हाला भयभीत करणाऱ्या होऊ शकतात, परंतु त्या सर्वांपेक्षा मोठा परमेश्वर आहे.
त्या सर्वांपेक्षा मोठा परमेश्वर आहे. जग जरी एका बाजूला झालं, आम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण ज्याने जग निर्माण केलेलं आहे तो आमच्या सोबत आहे. तो आमच्या सोबत असावा यासाठी आम्हाला आमच्या जीवनात नेहमी प्रयत्नशील असायचं आहे. त्यासाठी आम्हाला आमच्या जीवनात नेहमी प्रयत्नशील असायचं आहे. जर तो आमच्या बाजूने आहे तर मग आम्हाला घाबरण्याची गरज नाही. आम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुमचा आणि माझा पुरवठा तोच आहे. तोच आहे तुमचा आणि माझा पुरवठा. आम्हाला कोणत्याही गोष्टीची उणीव पडणार नाही. पुरवठ्याचा अनुभव घ्यायचा आहे का, तर त्याचा आदर करा, त्याचं ऐका. तो तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. प्रभू, मी तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा तू आम्हाला आठवण करून दिली की या जगामध्ये तू आमचा पुरवठा आहेस. ते बापा, तू आमची काळजी घेणार आहेस, आमचं संरक्षण करणार आहे. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. मी या प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये देत आहे. तुझ्या सामर्थ्याने चालण्यासाठी प्रत्येकाला तुझी कृपा पुरव. तुझे आभार मानून प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले, तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर तो बाप पुत्र आत्माचा तर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.